मेळघाटमध्ये असलेल्या नागापूर येथील आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला व याच घटनेत 3 विद्यार्थिनी देखील गंभीर जखमी झाल्या आहेत। भारतीय जनता पक्षाचे आमदार केवलराम काळे यांची ही शाळा असल्यानं राजकीय दबावतंत्राखाली कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे। 7 जुलै ते 10 जुलैच्या सुमारास तालुक्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीने यावर्षीच्या खरीप हंगामाअंतर्गत लागवडीखाली शेकडो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी शासनाकडून क्षतिग्रस्त पिकांचे पंचनाम्याचे निर्देश निर्गमित झाले होते। या निर्देशानुसार स्थानिक लाखांदूर तालुका प्रशासनाअंतर्गत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। त्याअंतर्गत तालुक्यातील सिंचित व असिंचित भागात मिळून एकूण 6,616.03 हेक्टर क्षेत्रात धान पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली आहे। ही माहिती स्थानिक लाखांदूर येथील तालुका प्रशासनाअंतर्गत देण्यात आली आहे। मेट्रो शहराच्या धर्तीवर अमरावतीकरांना सुद्धा लवकरच PM ई बस सुविधा मिळणार आहे। केंद्र सरकारच्या निधीतून कोंडेश्वर मार्गालगत सुसज्ज इमारतीसह चार्जिंग स्टेशन साकारलं जाणार आहे। त्या अनुषंगानं इमारत बांधकामासाठी महानगरपालिका प्रशासनानं ई निविदा प्रक्रिया राबवली असून 5 निविदाधारक स्पर्धेत आहेत। अद्यापर्यंत शहर अभियंत्यांनी निविदा उघडल्या नाहीत अशी माहिती आहे। केंद्र शासनानं अमरावती महानगरपालिकेला 9 मीटर लांबीच्या 40 ई बसेस मंजूर केलेल्या आहेत। 7 मीटर लांबीच्या 10 बसेसला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही। बडनेरा लगतच्या कोंडेश्वर मार्गावरील ई क्लास जमिनीवर 10 कोटीच्या निधीतून ई बससाठी सुसज्ज इमारत साकारली जाणार आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान परिषदेत मोबाईलवर पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलंच भोवलं आहे। माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। दरम्यान यावर दत्तात्रय भरणे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। बारामतीकर न मागता सगळं देतात अशी प्रतिक्रिया भरणे यांनी कृषी मंत्रीपद देण्यावर दिली आहे। भारत आता 25% आयात शुल्क भरणार आणि त्या व्यतिरिक्त दंडही आकारला जाणार। यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे। संजय राऊत म्हणाले की ट्रम्पनं सर्वात जास्त टेरिफ भारतावर लावले आहेत। 25% टेरिफ प्रिय मित्र मोदींच्या देशावर लावले आहेत। आमचा देश वेगळा आहे आणि भाजपवाल्यांचं मोदी राष्ट्र आहे। आम्ही भारताचा विचार करत आहोत। रशियासोबत आपण जो शस्त्रांचा व्यवहार केला त्या संदर्भात भारताला दंडित करण्यात आले आहे। भारताला दंडित करणारा ट्रम्प आहे तरी कोण? रशियासोबत व्यापार केला, शस्त्र खरेदी केली म्हणून भारताला दंडित करण्याचं काम नरेंद्र मोदी यांचा जीवश्च कंठस्थ मित्र ट्रम्पने केला आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची वाचा गेली आहे। जीव लोळी पडली आहे। मोदी गायब झाले आहेत, अमित शहा जयशंकर गायब झाले आहेत, अख्खा देश अस्वस्थ आहे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे। विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना विधान परिषदेत मोबाईलवर पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भोवण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विधिमंडळातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती। मात्र महायुती सरकारनं माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खातं बदलण्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा राजकीय धक्का देण्यात आला आहे। गेल्या 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे। ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असून हा पक्ष प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये अजित पवारांची भेट घेऊन हा पक्ष प्रवेश निश्चिती झाली आहे। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रुद्र या गाजलेल्या आसामी चित्रपटात सुरभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिनी कश्यप हिला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणात अटक केली आहे। गुवाहाटी पोलिसांनी सांगितलंय की नंदिनी कश्यपच्या गाडीने एका 21 वर्षीय मुलाला चिरडलं होतं। 29 जुलै रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर नंदिनीला अटक करण्यात आली आहे। अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण नलबारी पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी होती आणि गुवाहाटी महानगरपालिकेत अर्धवेळ काम करत होती। बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा ब्लॉकबस्टर चित्रपटाची चर्चा होते तेव्हा शोले सिनेमाचं नाव सर्वांच्या तोंडी असतं। पण फार कमी लोकांना माहिती आहे की 44 वर्षांपूर्वी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यानं कमाईच्या बाबतीत शोलेला जोरदार टक्कर दिली होती। या सिनेमाला फक्त 3 कोटींच्या बजेटमध्ये तब्बल 16 कोटींची कमाई केलेली।
बॉलिवूडच्या कट सिनेमांची चर्चा होते तेव्हा शोलेचं नाव सर्वात आधी येतं. पण फार कमी लोकांना माहिती आहे की 44 वर्षांपूर्वी एक सिनेमा होता ज्यानं कमाईच्या बाबतीत शोलेला जोरदार टक्कर दिली होती. बरं, या सिनेमाची स्टारकास्टही तगडी होती. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अभिनेत्री या सिनेमात एकत्र झळकले होत्या. या मल्टीस्टारर सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बॉलिवूडचा दबंग स्टार म्हणजे सलमान खान वयाच्या 59व्या वर्षीही अविवाहित आहे आणि त्याचे चाहते अजूनही त्याच्या लग्नाची आशा बाळगून आहेत. सलमान खानच्या चित्रपट कारकिर्दीत त्याचं नाव ऐश्वर्या रायच्या आधी आणि नंतर अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं, पण त्याचं कोणतंच प्रेम प्रकरण लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं नाही. एकदा सलमानच्या लग्नाची पत्रिकाही छापल्या गेली होती, पण बोहल्यावर चढण्याआधीच लग्न मोडलं. पण अशी एक सौंदर्यवती होती जिच्यावर भाईजान खूप भांडलेला, तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. ही सौंदर्यवती दुसरी तिसरी कोणीच नसून बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा आहे.